पुण्याच्या इंदापुरात उन्हाचा पारा प्रचंड वाढलाय। तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। सूर्य आग ओकत असल्यानं नागरिकांच्या शरीराची लाही होतीये। नागरिक रखरखत्या उन्हात आडोसा घेतायत। प्रवास सुरू करण्यापूर्वी दुचाकींना थंड करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे। जालना जिल्ह्यात नागरिकांकडून दिवसेंदिवस पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली आहे। त्यामुळे प्रशासनानं उपविभागीय अधिकाऱ्यांना टँकरबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिलेत। गेल्या आठवड्यात जिल्ह्यात 54 टँकर सुरू होते। ही संख्या वाढून आता 101 वर गेलेली आहे। या टँकरद्वारे वाड्या आणि गावांना पाणी पुरवठा केला जातो। बीडच्या नगरपालिकेबाहेर शिवसेना ठाकरे पक्षानं पाण्यासाठी आंदोलन केलंय। पालिकेनं उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम हाती घेतल्यानं पाणी टंचाई होतीये। त्यामुळे पालिकेनं शहराला टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। जालन्यात बहुजन समाज पक्षानं महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला। 600 कोटी रुपये खर्च करून जायकवाडी धरणातनं पाणी आणलेलं आहे, मात्र तरीही शहराला 15 दिवस पाणी मिळत नाहीये असा आरोप आंदोलकांनी केला। तर रमाई घरकुल योजनेत भ्रष्टाचार झालाय। करापोटी गोळा केलेल्या 28 कोटी रुपयांचं काय झालं असा सवाल आंदोलकांनी केला। नाशिकच्या अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। तर उष्णतेच्या उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, मात्र कांदा बियाणं तसंच आंबा पिकाला मोठा फटका बसलाय। नाशिकच्या हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। तर अवकाळी पावसामुळे आंबा, शेवगा, डाळिंब या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। धुळ्याच्या बिलाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेती पिकाला भीषण आग लागली। आगीत 4 एकर क्षेत्रातील मका आणि ठिबक सिंचनाचे पाईप जळून खाक झालेत। यामध्ये शेतकऱ्यांचं 5.5 लाखांचं नुकसान झालं। तर प्रशासनानं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। बारामतीमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली। यामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटसारख्या गाड्यांच्या 111 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आला। ही कारवाई वाहतूक शाखेच्या पथकानं केली। सिडको घरांच्या वाढीव किमती कमी कराव्यात यासाठी मनसे आक्रमक झाली आहे। याबाबत राज्य सरकार आणि सिडको दुर्लक्ष करत आहे असा मनसेने आरोप केला। त्यामुळे सिडको धारकांसह मनसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पायी दिंडी काढली। यवतमाळच्या शेगडी तांड्यात एका महिलेनं सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली। या प्रकरणी सासू सासरा यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। दिल्लीमध्ये अनधिकृत बांधकामावर प्रशासनानं कारवाई केली। दिल्लीतल्या तैमूरनगर भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालं होतं। ते बांधकाम आज दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीनं जमीनदोस्त केलं। पोलीस बंदोबस्तामध्ये हे बांधकाम पाडण्यात आलं। त्यामुळे अतिक्रमणग्रस्त तैमूरनगरनं मोकळा श्वास घेतला। पहलगाम हल्ल्यात अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक अहमद झरगरची भूमिका उघड झाली आहे। त्याच्या समर्थकांनी पहलगाम हल्ल्यातल्या ओव्हरग्राऊंड कामगारांना मदत केल्याचं समजतंय। कंधार विमान अपहरण प्रकरणात मौलाना मसूद अझहरसह मुश्ताक झरगरची देखील सुटका झाली होती आणि तो सध्या पाकिस्तानात राहतोय असा महत्त्वाचा खुलासा अटक केलेल्या ओव्हरग्राऊंड कामगारांच्या चौकशीमधून समोर आला आहे। पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। जम्मू काश्मीर तुरुंगात बंद असलेल्या लष्कर केडरच्या चौकशीमधून तपास यंत्रणांना महत्त्वाचे पुरावे मिळालेत। जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रशिक्षित पाकिस्तानी स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो मदत करतायत असं देखील उघड झालंय। पूंछ जिल्ह्यातल्या सुरनकोटच्या जंगलात भारतीय सैन्याच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। यामध्ये 5 IED आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्यात। बॉम्ब निकामी पथकानं जप्त केलेले IED सुरक्षितपणे नष्ट केलेत। सध्या परिसरामध्ये शोधमोहीम सुरू असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारत पाकिस्तान मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आज बंदिस्त चर्चा करणार आहे। भारत आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समोर दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे देईल। पहलगामच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात कारवाईला होणाऱ्या दिरंगाईवरून काँग्रेसनं केंद्र सरकारनं हल्लाबोल केलाय। राफेल लिहिलेलं खेळण्यातलं विमान दाखवत अजय राय यांनी सरकारला सवाल केलाय। राफेल विमानावरील लिंबू मिरची कधी हटणार असा खोचक सवाल त्यांनी सरकारला केला।
इस्रायलमधल्या तेल अविवला जाणारी विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तेल अविवला जाणारी विमानसेवा 6 मे पर्यंत बंद केल्याची माहिती एअर इंडियानं दिली आहे. पुण्यातील वानरलिंगीवर तिरंगा फडकवत एका चिमुकलीनं दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. तर दहशतवाद्यांना अशी शिक्षा करा की त्यांच्या 7 पिढ्या पुन्हा असा विचार करणार नाहीत, असा संदेशही यावेळी दिलेला आहे. बेस्टनं मिनी बसची संख्या वाढवण्याचं नियोजन सुरू केलंय. 200 MD AC बस दाखल करण्यासाठी निविदा काढली जाणार आहे. पावसाळ्यानंतर या मिनी बस दाखल करण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पन्न वाढीसाठी लहान आकाराच्या बस चालवण्याची सूचना केली होती. त्यानंतर आता 200 मिनी AC बसचं नियोजन करण्यात आलं. राज्यामध्ये उन्हाळी सत्राच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं ड्रेस कोड लागू केला. MBBS, CBME, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पोशाख निश्चित करण्यात आला. बांद्रे ते वरळी सी लिंकला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतो. या मार्गामुळे वाहन चालकांचा प्रवास विना अडथळा आणि वेगवान होतो. दररोज सरासरी 22 ते 25 हजार वाहनं या रोडवरून धावतात. ऐन लग्न सराईमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र गेल्या 13 दिवसात सोन्याची विक्रमी घसरण झाली. आज सोन्याचे दर 92,000 रुपये तोळ्यावर पोहोचलेत. 21 एप्रिलला सोन्याची किंमत लाखापार गेली होती. मात्र 13 दिवसात सोन्याची किंमत तब्बल 8,000 रुपयांनी घसरली. राज्यातल्या शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. रात्रीच्या वेळी शेतात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका निर्माण होऊ नये म्हणून सरकारनं शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं. 1 मे पर्यंत 256 लाख टन गहू खरेदी झाली. सरकारकडे गरजेपुरता गहू साठा उपलब्ध झाला. बाजारातले दर स्थिर आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं गहू, पीठ आणि मैद्यावरची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करतात. बाजार समित्यांमध्ये येणारी फळं आणि भाजीपाल्यांपैकी 30% मालाची नासाडी होत असल्याचं अहवालात समोर आले. ही नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनं एका समितीची स्थापना केली. ही समिती नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे. नाशिकमध्ये 1 जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मॉन्सून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार. त्यामुळे 15 मे पूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसंच धोकादायक वाडे, झाडं, होर्डिंग्स, पर्यटन स्थळं आणि धरण परिसरात विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले. सोलापूरमध्ये हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. 6 आणि 7 मे रोजी पावसाचा अंदाज वर्तवला. मात्र बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धान पिकांना फटका बसलाय. गारपीट आणि पावसामुळे 2,000हून अधिक क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला. त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. इंडियन आयडल 12चा विजेता गायक पवनदीप राजनचा दिल्लीत अपघात झाला. लखनौ दिल्ली महामार्गावर रात्री 2:30 वाजता पवनदीपच्या कारचा भीषण अपघात झाला. यात पवनदीपसह त्याचा मित्र आणि ड्रायव्हर जखमी झाले. महामार्गावर थांबलेल्या कंटेनरला पवनदीपच्या कारनं मागून जोरदार धडक दिली. सध्या पवनदीपसह तिघांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये उड्डाण पुलावर उलट्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. लवकर घरी पोहोचण्यासाठी हा दुचाकी चालक उलट्या दिशेने जात होता. सोलापूरमधल्या विंचूरमध्ये गॅसचा स्फोट झाल्यानं शेत वस्तीमध्ये आग लागली. त्या आगीमुळे रोकड 13 तोळे सोनं आणि धान्य जळून खाक झालं. यावेळी आगीमुळे एका गायीच्या खोंडाचा देखील मृत्यू झाला. अकोला शहरातल्या मोठ्या उमरीमध्ये एका भीषण अपघातात 2 तरुण गंभीर जखमी झालेत. लग्न समारंभ आटोपून निघालेल्या एका बँड पार्टीच्या गाडीनं तरुणांच्या कारला धडक दिली. जखमींची प्रकृती चिंताजनक असून पोलीस तपास करतात. मुंबईतल्या पेडर रोडवर कपड्याच्या शोरूमला आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या तैनात करण्यात आल्या. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळाजवळ रात्री 11च्या सुमारास खासगी प्रवासी बस उलटली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तसंच 30हून अधिक प्रवासी जखमी झाले. ओंकार ट्रॅव्हल्सची ही खासगी बस मुंबईवरून कोकणात प्रवासी घेऊन जात होती. अपघातानंतर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली.
मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूरजवळ वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं एकेरी मार्गिकेवर ही वाहतूक कोंडी झाली। त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर संथ गतीने वाहतूक सुरू आहे। यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। भिवंडी बायपासवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली। रांजणोली नाका ते माणकोलीपर्यंत वाहतूक कोंडी होती। पिंपळाजवळ कंटेनर कारच्या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर खोळंबा झाला। शिरूर तालुक्यातल्या औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या सणसवाडी परिसरात अलीकडच्या काळात रानगवे दिसून येते। पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी नागरी वस्तीच्या दिशेने येताना दिसतंय। काही दिवसांपूर्वी गणेगाव परिसरात आढळलेले हे रानगवे आता सणसवाडीच्या दिशेने येत आहेत आणि त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातला जलसाठा 23% आला। त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मात्र पाणी कपातीचा विचार नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केले। 15 मे पर्यंत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असं जलअभियंता विभागाने म्हटलं। डोंबिवली एमआयडीसी परिसरात पुन्हा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला। आता सर्व्हिस रोड जवळच्या नाल्यात दुर्गंधीयुक्त फेसाळ काळसर पाणी सोडल्यानं स्थानिक धास्तावलेत। कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे याच नाल्यातून एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईन सुद्धा जात आहेत। ते पाणी प्रदूषित होण्याची भीती आहे। कोल्हापूरकरांना दररोज पाणी मिळेल अशी आपण व्यवस्था केली होती, पण जनतेला पाणी मिळत नसल्याचं ऐकून बरं वाटत नाही अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली। पाणी नियोजनात कुठे चूक झाली याचा शोध घेतला पाहिजे असं देखील मुश्रीफ म्हणाले। संभाजीनगरमधल्या 920 प्रकल्पात केवळ 33% पाणीसाठा शिल्लक राहिला। त्यामुळे पाणी टंचाई होण्याची शक्यता असल्यानं सर्वांना पावसाळ्याचे वेध लागले। या प्रकल्पांमधला पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरण्यात येतं, मात्र पाणीसाठा कमी असल्यामुळे जिल्ह्यामध्ये 225 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठा कमी होतोय। पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे कुगावमधल्या इनामदार वाडा पुन्हा पर्यटकांसमोर आला। हा वाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात। धुळे जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिनी मिळाल्या आहेत, मात्र महिना उलटला तरी देखील शववाहिन्या वितरित केल्या नाही। त्यामुळे जिल्हा परिषदेत या शववाहिका धूळ खात पडल्या। नाशिक जिल्ह्यामध्ये तापमानात घट झाली असून सध्या तापमान 35 अंशांवर आले। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचा पारा 40 अंशांपर्यंत होता। काल तापमानात घट झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक तर्फे दिव्यांग प्रवाशांना मोफत प्रवास सुविधा देण्यात आली। यासाठी त्यांना दिव्यांग कार्ड देण्यात आले। दिव्यांग पासधारकांनी आपल्या कार्डचे झेरॉक्स सिटी लिंक कार्यालयात जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं। नाशिक महापालिकेच्या वतीनं नाशिक रोड, सिडको, पंचवटी अशा 6 विभागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। इंदिरानगर तसंच पांडवलेणीमधल्या सोसायट्यांमध्ये नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली, तर अजून उन्हाचा कडाका वाढल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर झाला। विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल। एमएसटी सीईटीची आज फेरपरीक्षा होणार आहे। पीसीएम ग्रुपच्या परीक्षेत 21 प्रश्न चुकीचे होते, त्यामुळे आज फेरपरीक्षा घेण्यात आली। एकूण 27,837 विद्यार्थी परीक्षा देतील। राज्य शासनानं महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतल्या शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला। त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतल्या 8 तालुक्यांमधल्या तब्बल 1,878 हेक्टर जागा प्राधिकरणाला हस्तांतरित केली जाणार आहे। भाड्याची पडून राहिलेली घरं विकण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधल्या जात असतानाच दुसरीकडे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे। घरं देण्यासाठीच्या देकार पत्रावर उपमुख्य अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी असल्याची खात्री करूनच पुढची कार्यवाही करावी। यासाठी कोणत्याही एजन्सीची किंवा एजंटची नेमणूक केलेली नाही। पंढरपूरमधल्या कुर्डुवाडी रस्त्यावर धरणं आंदोलन करण्यात आलं। उजनी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। पाणी टंचाई निर्माण झाल्यानं शेतातली पिकं जळून जात आहेत, त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले। सोलापूरमधल्या नीरा नदीवरच्या गणेशगाव इथल्या बंधारा अनेक वर्षांपासून वाहून गेला। याविरुद्ध ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं मुंडन आंदोलन केलं। पुढच्या 8 दिवसात बंधारा दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। एसटी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन वादळी ठरणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास संपाचा कर्मचाऱ्यांनी इशारा दिला। माणगावमधल्या अधिवेशनात संपाचा निर्णय घेतला जाणार आहे। एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी याबाबतची माहिती दिली। राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 416 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। त्यामुळे एप्रिल महिन्याचा पगार मेच्या 7 तारखेलाच मिळण्याची आशा निर्माण झाली। मार्चमधल्या सवलतींच्या प्रतिपूर्ती रक्कम एकूण 416 कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले।
शहादा बस स्थानकावर 3 महिलांच्या मंगळसूत्राची चोरी झाली. पोलिसांनी बसमधल्या प्रवाशांची चौकशी केली, मात्र चोरटे सापडले नाहीत. स्थानकावरच्या वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण.